रामकृष्ण हरी माऊली. आम्ही आहोत विश्रांतवाडी चौकात. आपण बघू शकता की भक्तीचा महासागर जो आहे तो बघू शकता, अगदी डोळ्याचं पारणं फिटेल असा हा महासागर आहे. अगदी हा रस्ता तुडुंब भरलेला आहे वारकऱ्यांनी. वारी म्हणजे काय तर वारी ही भक्तीची यात्रा नाही तर शिस्तीची, समर्पणाची, अध्यात्माची आणि आत्मविश्वासाची, सहनशीलतेची, पांडुरंगावरील प्रेमाची ही यात्रा आहे. हे आपण बघू शकताय. हे जे वारकरी आहेत यांना कुणी आमंत्रण दिलेलं नाही. ते स्वतःच्या खर्चाने कोणतीही अपेक्षा न ठेवता आलेले लाखो हे वारकरी प्रतीक आहेत खऱ्या विठ्ठल भक्तीचे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांनी या वारीच्या माध्यमातून जो समाजाला प्रेमाचा, एकतेचा संदेश दिला, त्याचं ही ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. समानतेचा, निस्वार्थ सेवेचा संदेश देणारा हा वारी सोहळा, माऊलींची पालखी आणि हजारो वारकऱ्यांचे चरणस्पर्श या पुण्यनगरीला आज होत आहे. हे दृश्य बघून मन खरंच हरिमय होते. वारी फक्त चालणे नाही तर चालना आहे अंतकरणाची. जिथं शरीर थकले तरी मन विठ्ठल नामाने ताजतवानं होत असतं. अशी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपणारी वारी आणि लाखो वारकऱ्यांच्या पंढरपूर त्यांचा प्रवास हा सुखाचा हो आणि ही 2026 ची वारी निर्विघ्नपणे पार पडो हीच विठ्ठल चरणी, पांडुरंग चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा. रामकृष्ण हरी.